सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे राजुरा या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हटल्यापेक्षा 21व्या वर्षाची सांगता 2021 मध्ये पूर्ण होत आहे. हे सर्वांचं परम भाग्य. विठाला सर्वच भाग्यवान आहेत. सर्वांनाच या प्रसादाचा अधिकार, विशेषतः भूतलावरील लोकांना. कारण बरीच साधू संतांनी सांगितले की हा प्रसाद दुसरीकडे कुठे मिळत नाही. हा प्रसाद दुसरीकडे कुठे मिळत नाही. तुका म्हणे काला वैकुंठी विशेष हा लाभ संत संगी. म्हणजे या संगतीत फक्त हा लाभ प्राप्त होतो. प्रसंग काल्याचा आहे. काला म्हणजे कालवा कालो, सगळं मिक्स केलेलं असतं या दहीहंडीमध्ये. काही लाह्याप्रमाणे जे कोरडी माणसं असतात तीही या कार्यक्रमात येतात. काही दह्याप्रमाणे आंबट असतात आहे ना, काही साखरेप्रमाणे गोड असतात. हे सगळं मिक्स केलेलं असतं. अजून काही भागामध्ये थोडी चटणी टाकली जाते, मसाले टाकले जातात या हंडीमध्ये बरं का. सर्व एकत्र होऊन या प्रसादाचं सेवन करावं आणि सर्वांनी प्रेमाने राहावं. काल्याचा अभंग म्हणतात, शक्यतो गवळणी असतात. भजनाची सांगता गवळणीने होते. शेवट 5-10 अभंग झाले. आणा चहा. जागराची जी भजनं असतात ना, झाला का चहा? नाही, एक अभंग घ्या महाराज. हा थांबा येतोय. पुन्हा 1-2 अभंग झाला, घ्या आता गवळणी आहे ना. म्हणजे गवळणीने सांगता होते, प्रेमाने सांगता. वारकरी संप्रदायातील फक्त नाम सप्ताहाची काल्याच्या माध्यमातून होते. विठाला चौकड कुठेही ज्ञानोबरायांनी संप्रदायाची उभारणी केली तेव्हापासून हे उत्सव साजरे होतात. नाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, खंड खंड पडेत नाम सप्ताह, असे उत्सव होतात. 3 दिवसाचा असेल तरी सप्ताहच म्हटला जातो. 1 दिवसाचा असेल सप्ताहच म्हटला जातो. 5 दिवसाचा असेल सप्ताहच म्हटला जातो. आणि अखंड म्हटला जातो. अखंड सप्ताह म्हणून आहे. अखंड भगवंताचं स्मरण होतं. आणि इतर 7 दिवस अभंग घेतली जातात. काल्याच्या दिवशी गवळणीचं वर्णन करणारी गवळण अभंग म्हणून असते, त्याला काल्याचा अभंग म्हणतात. ज्यात गवळणीचं वर्णन आहे. गवळणी म्हणजे लेडीज, स्त्रिया, ज्यांचा प्रेमाचा पाझर अनेक वर्षापासून तुम्ही ऐकतात. मायेचा सागर कसा आहे तो विस्ताराचा भाग नाही आपल्या. परंतु प्रेमाने सांगता व्हावी, जेणेकरून जसं गणपती बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी आहे ना, ती सांगता प्रेमाचीच असते असं नाही. ती तो जे जयकार करत असताना 1 2 3 4 हे उच्चारलं जातं ना, गणपतीचा जय जयकार. या वर्षी जा, पुढच्या वर्षी लवकर या. वर्ष संपल्याशिवाय त्याला येता येत नाही. तर म्हणजे गणपतीला एकेरी बोलतो म्हणजे महान नाहीत असं नाही. गणपतीला सुद्धा वर्षानंतर येता येतं. गणपतीला ती सांगता प्रेमाने होतच असेल असं नाही. कित्येक ठिकाणाहून हे अनुचित प्रकार पाहायला मिळाले. गणपती सोबत कित्येकांचं विसर्जन झालं बरं का. हे आपल्या इकडं मोठमोठ्या नद्या नाहीत, समुद्राचा किनारा नाही, काही काही भागात मोठं विसर्जन अवघड आहे.
शहरामध्ये 5 दिवसाचा उत्सव करतात गणपतीचा, आणि गणपतीचं विसर्जन कुठं करतात माहिती का? घमेलं, घमेलं नाही करणार, टोपलं. मोठ्या टोपल्यामध्ये जे टप म्हणता येईल, थोडं अजून मोठं म्हणता येईल, डाल्या एवढं टोपलं, कळलं ना? अशा पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं. का? त्या गणपतीच्या विसर्जनासोबत आपलं विसर्जन होऊ नये या भीतीने. विठ्ठला सांगताच आहे, तीही त्या उत्सवाची सांगताच आहे. नवरात्र देवीची सांगता उत्सवाची, नाम सप्ताह ही काल्याच्या माध्यमातून होणारी सांगता. उत्सव आता मागचे दिवस कसे झाले? 7 दिवस सगळे अभंग पुरुष प्रधान, परंतु काल्याला निवडलेली गवळण ही स्त्री प्रधान असते, जे मायेचं अंतकरण असतं. विठ्ठल मायेचं अंतकरण असतं. गवळणी जेव्हा जेव्हा जिथं जिथं भक्तीचं वर्णन केलं जातं, गवळणींची भक्ती सांगावीच लागते. नव्हे नव्हे जेवढे तमाशे महाभारतात भारतात अजूनही गाजत आहेत, यांना सुद्धा कृष्णाचा आणि गवळणीचा आधार प्रारंभी घ्यावा लागतो, ज्याला गण गवळण म्हटलं जातं. विठ्ठल सुरुवातीलाच एक मावशी असते. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला कसं माहित? 4-2 गवळणी सगळे पुरुष वेशात पात्र सादर करतात. आधार श्रीकृष्णांचाच घ्यावा लागला. 7 दिवस आपण जे ज्ञानेश्वरी श्रवण केली, हे मोठे झालेले श्रीकृष्ण होते, ज्यांनी तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं. आणि काल्याच्या दिवशी बालपण, त्यांचा अवतारिक उत्सव, याचं वर्णन असावं, ही परंपरा 750-750 वर्षापासून आहे, की यांचंच वर्णन असावं. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आचरणात आणू नये. जर आणायचं असतं तसा उच्चार, तसे शब्द, तशी वाक्यरचना साधू संतांनी केली असती. आचरण प्रभू रामचंद्रांचं असावं आणि उच्चार फक्त श्रीकृष्णांचा असावा. विठ्ठल आणि विशेषतः तेवढ्याच चरित्राचा उच्चार असावा जे गोकुळामध्ये घडलं. केले देवे गोकुळी. केले देवे द्वारकी म्हटलं नाही, द्वारकेला केलेलं नाही, मथुरेत केलेलं चरित्र नाही, गोकुळामध्ये केलेलं चरित्र, याचा फक्त उच्चार असावा. कित्येक असं म्हणतात 16,108 बायका होत्या श्रीकृष्णांना. आजही तत्वज्ञानी बोलतात बरं का, जे स्वतःला तत्वज्ञानी म्हणवून घेतात की आम्ही अभ्यासक आहोत, वेदाचा काढा अभ्यास आहे, पौराणिक जे आहेत 18 पुराण सगळ्यांचा अभ्यास आहे. पण सगळ्या पुराणामध्ये, भागवत पुराणात असं वर्णन केलंय, भागवत महापुराणामध्ये, की त्यांना 16,108 पत्न्या होत्या. वर्णन आहे. तेवढ्यांना सांभाळण्याची ताकद होती. आपली एक आपल्याला सुधरू देत नाही. हे कित्येकांचे इतिहास. आम्हाला म्हणतात महाराज तुमचं चांगलंय. आम्ही म्हणतो आम्ही तुम्हाला सांगितलं का त्यात पडा म्हणून? ज्यांना 2 झाल्या, ज्यांना 3री करायची आहे, असंच असतात काही वाटचालीनुसार मन बदलत राहतं. आपण थोडी घाईच केली, हिला घरात आणला, आपण थोडी घाईच केली, असं कित्येकांचं म्हणणं असतं. अजूनही नवीन नवीन आपल्या भाषेत मॉडल, पीस, काय काय शब्द असतात ते बाहेर पडत आहेत. मोबाईल घेताना आणि लग्न करताना काही काळ झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर, मोबाईल घेतल्यानंतर काही काळ गेल्यानंतर असं वाटतं की थोडा दिवस थांबा लागत होतं, अजून थोडे दिवस थांबा लागत होतं. कदाचित अजून अपडेट झालेलं जे काही मोबाईल यंत्रणा आहे भेटलं असतं. पण ही सगळे आपल्या मनाच्या कुतूहलता आहेत, मनात चाललेल्या चलबिचल आहेत. ज्या अवस्थेत भगवंताने ठेवलं व ज्या अवस्थेवर तुम्हाला जायचंय, भगवंतापर्यंत जायचंय, ते सर्वात महत्वाचं साधन म्हणजे भक्ती. विठ्ठल सर्वात महत्वाचं साधन भगवंतावर केली जाणारी भक्ती.
भगवंतावर केलं जाणारं प्रेम, भगवंतावर ठेवलेला भाव कुठल्याही अर्थानं सारखंच आहे. आपण सेवा करतो भगवंताची, खरंच प्रेमाने करतो का दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतो? हा, हे बदल आहेत दोन्हीचे. काही अशा पद्धतीनं धार्मिक वाटतात, धार्मिक दिसतात, धार्मिक नसतात. दिसतात. एक दोहा आहे, दोहा नाही म्हणता येणार, एक शायरी आहे, विद्वानाची आहे. हर किसी के गहरे राज होते हैं. प्रत्येकाचे बरं का, कोई बेदाग नहीं होते. हर किसी के गहरे राज होते हैं. किसी के छुप जाते हैं और किसी के पेपर पे छप जाते हैं. विठाला कोणाचे ते राज गुह्य लपवून ठेवायचे हे भगवंताच्या हाती असतं. आपल्यात एक म्हण आहे, कुणीच धुतल्या तांदळाचा नसतो, आहे ना. प्रत्येकाच्या दिव्याखाली अंधार असतो, आहेत ना आपल्या म्हणी. प्रत्येक घरोघरी मातीच्या, आता गॅस आले, आता घरोघरी गॅस बनावं लागेल. हा, बरीच सरकारने योजना दिल्यात, टाकी विकत घ्या, शेगडी फुकट, आहे ना. अनेकांनी यात सहभागी झाले. ह्या म्हणी आहेत फक्त. प्रत्येक व्यक्ती हा सारखाच असतो, ज्याचा त्याचा दृष्टिकोन भिन्न असतो प्रत्येकाचा. आपण पाहतो दुसऱ्यांना, सगळ्यांना आपल्या सारखे समजतो. मी असा आहे, अशा पद्धतीने माझं जीवन चालत आलेलं आहे, असं आपण दुसऱ्यांना समजतो. आणि त्यांनीही असं वागावं याविषयी सर्वात जास्त हट्ट करतात ते मुलाबाळाचे आई वडील करतात. विठ्ठल कित्येक लहान मुलांवर प्रेशर टाकलं जातं. अरे ते शेजारचा हा नाही का, त्याला एवढे टक्के पडेल, तुला कशी कमी पडे, आहे ना. प्रेशर टाकलं जातं. त्याचं वजन 10 किलो असतं आणि त्याच्याजवळ दप्तर असतं ते 8 किलोचं असतं. एवढे पुस्तकं असतात कमी वयात. पूर्वी जे महाभारतामध्ये वर्णन आहे वा आपलाच 100 वर्ष 50 वर्ष अगोदरचा काळ, शाळेत तेव्हा घालत होते, शाळेमध्ये वय नव्हते पाहत. हात कानाला लागतो का, आहे ना. हेडमास्तर पुढे उभं करायचा आणि हा वय काहीच नाही, जन्म कधीचा काहीच नाही. पूर्वी नोंदीच नसायच्या, आता नोंदी व्हायल्या, जन्माची नोंद, मृत्यूची नोंद. हा, आता आहेत ते, पूर्वी नव्हतं काही. कानाला हात लागला नाही लागला, वशिल्याने मग न लागलेलेही घेतले जायचे. मग कुणाचं 5व्या वर्षी ऍडमिशन व्हायचं, एखाद्या 7व्या वर्षी व्हायचं. हा पूर्वीचा इतिहास. यामुळं व्हायचं काय माहिती आहे का, शरीर परिपूर्ण वाढायचं. आज 7व्या वर्षी चष्मे लागलेले मी बघितले, वयाच्या 7व्या वर्षी. ते युट्यूबमुळे लागले असतील, मोबाईलमुळे लागले असतील, त्याच्याकडे ती यंत्रणा आहे, घरच्यांनी दिली, द्यावी का न द्यावी हे ज्याचे त्याचे प्रश्न आहेत. हा, मोबाईल दिल्यानंतर बाळ शांत राहतं, आहे ना. लहान लहान मुलं सुद्धा नुसता प्रकाश जरी दिसला शांत होतात. ते आईला एवढा त्रास होत नाही मुलाला सांभाळण्याचा, एवढा त्रास होत नाही. मोबाईल दिला का ते इकून बटन दाबतं, तिकून बटन दाबतं, प्रकाश पडला का शांत होतं. शांत होतं की काहीतरी दिसतंय चित्र त्यामध्ये. पण ते चित्र पाहू पाहू भविष्यात एवढं विचित्र होतं, हे आई वडिलांच्या लक्षात यायला पाहिजे. जेवढे जेवढे आतापर्यंत, परवा एक आपले महाराज बोलून गेले कीर्तनकार नीरज चोप्रा, ज्यांनी सर्वात लांब भालाफेक केली, त्यांचं वय 25, 30, 35 पर्यंत आहे, फिक्स नाही सांगता येणार. परंतु त्यांनी जोपर्यंत ते प्रयत्न केले, माझा भाला तिथपर्यंत एवढ्या किलोचा, एवढ्या वजनाचा जायलाच पाहिजे, तोपर्यंत त्यांनी मोबाईल हाती घेतला नाही. महाराज या नारदाच्या गादीवरून बोलले, विठाला द्यावे का न द्यावे लहान लेकरांना मोबाईल, ज्याला कळत नाही त्यालाही. हे आपापले प्रश्न आहेत, हे संस्काराचा एक भाग आहे. न द्यावे का द्यावे, दिले तर काय होईल, किती वेळ दिला जावा, काय म्हणून दिला जावा, कशासाठी द्यायचा आहे, काय काम आहे, हे सगळं लक्ष आईवडिलांनी ठेवण्याची गरज आहे. याला म्हणतात खऱ्या अर्थाने
जन्मदात्या आईवडिलांनी आपल्या मुलावर संस्कार देणं. विठ्ठल. एक मोबाईलचं सांगितलं, पाहण्याचा विषय. पंचविषयापैकी पाहण्याचा विषय. असेच पंचविषय असतात. कुठल्या वेळात काय असावं आपल्याकडे हे आईवडील ठरवत असतात. पण कित्येक ठिकाणी असंच पाहायला मिळालं की नेमकं वाढतं वय असेल मुलाचं आणि मुलीचं, त्या काळामध्ये स्वतःचे जन्म देणारे आईवडील काही काळ का होईना शत्रू वाटतात. काही काळ का होईना. लहान वाढतं वय असतं, जसं जसं कळतं हळूहळू घर कळायला लागतं, हळूहळू समाज जग गाव कळायला लागतं. या नेमक्या वाढत्या वयात ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी वेळोवेळी होईल त्या त्रासामध्ये आपल्याला मदत केली, तेच आई वडील शत्रू वाटायला लागतात. काही काळ बरं का, काही काळ. जेव्हा हा वडील होतो व ती मुलगी आई होते, तेव्हा त्यांना कळतं. नवे नवे गेल्यावर कित्येकांचे शब्द आहेत बरं का. महाराज वय 60 वर्ष असाव आणि तो सांगतो, महाराज आमचे वडील असं म्हणत होते. तेव्हा आठवतात जेव्हा ते या जगात नसतात. या वयातच कळायला पाहिजे तारुण्यामध्ये की आई वडील आपल्याला बोलतात, आपल्याला अशा पद्धतीनं नियम लावतात, हे आपल्या भल्यासाठी आहे. तेव्हा कळत नाही. पण जेव्हा एखादी चूक घडते हातून, खरंच माझी आई म्हणत होती, माझे वडील म्हणत होते, हे करू नको, अशा पद्धतीनं जाऊ नको, इकडे याच्यासोबत फिरू नको, असं असतं ना अनेक पद्धतीनं. हे सांगितलं जातं. मी ऐकलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला. अधोगतीला मी गेलो, मी नापास झालो, माझा अभ्यास झाला नाही, मी इकडेच फिरत राहिलो, मी एखादा कार्यकर्ता झालो, मी एखाद्या आमदाराच्या मागे, खासदाराच्या मागे, झेडपी उमेदवार, पंचायत समिती, हे म्हणजे इकडंच. काळ गेल्यानंतर पुन्हा तो काळ जीवनात येत नाही. विठाला काळ निघून गेला, काळ निघून गेला. सेवेचा असेल, प्रेमाचा असेल, भक्तीचा असेल, पुन्हा आणता येत नाही काळ जीवनामध्ये. आयुष्य संपल्यानंतर जावं लागतं. मृत्यू कसा असतो हे आपण कालपर्यंत कथेच्या माध्यमातून बऱ्यापैकी ऐकलं, लक्षात आहे असं मी गृहीत धरतो. बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केला मी. परंतु एकदा जीवनातील अमूल्य वेळ निघून गेली, इंद्रिय थकली, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. पूर्ण भारताचा समज आहे बरं का हा, पूर्ण भारताचा. परमार्थ हा म्हातारपणात करावा. परमार्थ संसारातून निकामी झाल्यानंतर करावा. पूर्ण भारत असंच समजतो. संसार हा चालत असतो. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती संसारीच आहे. जे भौतिकता वाढवतात ते प्रापंचिक आहेत, आणि जी या दोन्हीकडे येत नाहीत ते खऱ्या अर्थाने महात्मे आहेत. विठाला खऱ्या अर्थाने साधू संत आहेत, खऱ्या अर्थाने भगवंतावर प्रेम करणारे आहेत. प्रेम करणं, कथेतून बोललो मी, प्रेमाची व्याख्या आजपर्यंत पूर्णपणे कुणालाही करता आली नाही. परंतु जेव्हा जेव्हा भक्ताचं आणि देवाचं प्रेम वर्णन करायचं असतं, तेव्हा आधार गवळणींचा घेतला जातो की त्यांनीच भगवंतावर प्रेम केलं आणि प्रेमात एवढ्या वेड्या झाल्या गवळणी, एवढ्या वेड्या झाल्या की काय बोलावं, कुणीकडे जावं, कुणीकडे पाहावं, सगळं विसरून गेल्या. पहिलं चरण कोणी एकी भुलली
तरी एक अशी नारी आहे, स्त्री आहे, बाई आहे की जी दूध विकण्यासाठी निघलेली आहे. गोरस म्हणजे दूध विकत असताना भगवंत घ्या, दामोदर घ्या, कोणी गोविंद घ्या. गोविंद घ्या. भाजीपाला विकत असेल, आपण कुठली क्रिया करत आहो, कुठल्या कार्यामध्ये आपण तत्पर आहो, कुठल्या कार्यामध्ये आपण क्रियाशील आहो, याचंही भान न राहणं ही प्रेमाची परिपक्व अवस्था, जिला भक्ती हे नाव दिलं गेलं. विठ्ठल प्रेम पिकणं जिथं असतं, प्रेम पिकलं ज्या अवस्थेमध्ये जातं, तिथून खऱ्या अर्थाने भक्ती चालू होते. सर्वच प्रेम करतात. प्रेम करणारी मंडळी नाहीत भूतलावर, व आमकेच पारमार्थिकच प्रेम असं नाही. सर्वच प्रेम करतात. प्रेमास्पद जी वस्तू असते ती वस्तू बदललेली असते. ज्यांच्यावर प्रेम केलं जातं त्याला प्रेमास्पद म्हणतात. ती वस्तू बदलली जाते. काहींचं जी गाडी चालवतो त्या गाडीवर प्रेम असतं. काहींचं हे महाराज पखवाद वाजवतात, यांचं प्रेम आहे. गायन करतात, आवाजावर प्रेम आहे. शेतकरी शेतीवर प्रेम करतो, गुरावर प्रेम करतो. बैल नसतील ट्रॅक्टरवर प्रेम करतो. आहे ना, आता नवीन बैलाची कामं कमी झाली, लोकांनी बैलच कमी केले. ट्रॅक्टर आल्यामुळं प्रेमाची वस्तू बदलली जाते. जी प्रेमास्पद आहे वस्तू बदलली जाते. पण नियम असा आहे, संसारात प्रेम करा, प्रेमाचं रूपांतर मोहात होणार. आणि परमार्थात प्रेम करा, त्याच प्रेमाचं रूपांतर भक्तीत होणार. विठ्ठल संसारात जेवढी मंडळी प्रेम करतात, आपले आहेत, आमचे नातेवाईक, आमचे सोयरे, आमच्या भावकीतले, आमच्या घरातले, हे जे म्हटलं जातं ना सगळं, या प्रेमाचं रूपांतर मोहामध्ये होतं. जे अर्जुनाचं झालतं. अर्जुनाला मोहच झालता. सर्वांवर प्रेम होतं म्हणून मोह झालता. आणि धृतराष्ट्र हा पुत्रमोहामध्ये मोहित आहे. इथून खऱ्या अर्थाने गीतेला सुरुवात आहे. तत्वज्ञान दुसऱ्या अध्यायात सुरू होतं, पण खऱ्या अर्थाने पुत्रस्नेहे मोहित हे ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. पहिल्या श्लोकावरची पहिली ओवी, श्लोकावरची म्हणतो का, पहिली नाही, पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकाची पहिली ओवी. तरी पुत्रस्नेहे मोहित. जो धृतराष्ट्र पुत्रस्नेहाने मोहित आहे, इथून सुरुवात केली. कशामुळं? तोही मुलावर प्रेमच करत होता, दुर्योधनावर. म्हणून दुर्योधनाला नकार देऊ शकला नाही. कित्येकांचं म्हणणं असतं, महाराज काय करावं, मुलगा ऐकतच नाही. त्याला अनेक वेळा सांगितलं, अरे असं करू नको, इकडं तिकडं फिरू नको, काहीतरी भविष्याविषयी बघ. ऐकतच नाही, ऐकतच नाही. हे वडिलांचं म्हणणं असतं. आई त्याच मुलाला वेगळ्या पद्धतीने समजून सांगते. तिचंही प्रेमच असतं. नसतं असं नाही, असतं. वडिलांची सांगण्याची रीत, आईची सांगण्याची पद्धत भिन्न आहे. वडील पुत्र स्नेहामुळे मुलाला त्रास न देता, ठीक आहे तुला जे करायचं ते कर, मी तुझ्या पाठीशी, काही कमी जास्त झालं आम्ही आहेत मागे. हीच भूमिका धृतराष्ट्राची होती. सर्व विद्वान मंडळी सांगत होती, भगवंतावर प्रेम करणारी यत्र योगेश्वर कृष्ण, जिकडे भगवान श्रीकृष्ण आहेत तिकडच जय असतो. त्यांचाच विजय होतो ज्या बाजूने भगवंत आहेत. ज्यांनी भगवंत एकरूप केले स्वतःशी, व जे भगवंताला एकरूप झाले, जीवनात अपयश अशा व्यक्तींना कधीच येत नाही. विठ्ठल
शारीरिक व्याधी असतील हा भाग निराळा, परंतु आधी आणि व्याधी दोन प्रकारचे रोग आहेत बरं का. आधी ज्याला मानसिकतेचा रोग म्हणतात, मनाचा रोग म्हणतात, जे मनोरुग्ण असतात त्यांना रोग असतो आधीचा, आधी. आणि शरीरावर ज्या जखमा होतात, ताप येणं, आजारी पडणं, ह्या असतात व्याधी. या आधी व्याधी कुठल्याच रोगापर्यंत भगवंत त्या शरीराला जाऊ देत नाही. विठ्ठल झोपल्यानंतर सकाळी जाग येते, ही तर खऱ्या अर्थाने भगवंताची आपल्यावर कृपा आहे. आमच्याकडे कित्येक महाराज झोपेतच गेले, सकाळी उठलेच नाही, त्यांना उचलावं लागलं. सकाळी झोपल्यानंतर झोपणं हे सुद्धा एक प्रकारे मरण मानले विद्वानांनी. मरणच आहे. भगवंत आपल्याला उठवतो, आमकी वेळ झाली. काही म्हणतात आम्ही अलाराम न उठतो. अलाराम वाजवतो कोण? मोबाईल आहे ना. कित्येकांच्या जीवनात असे प्रसंग येतात, महाराज मी अलाराम लावला होता, कधी वाजला कळालंच नाही. काय झालं अलारामचं? नाही, जाग भगवंत करतो. साधू संत जागे करतात. तुम्ही अज्ञान रूपी अंधारामध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहात. प्रातःकाल तिथं होतो जिथं ज्ञान यायला सुरुवात होते. अज्ञान कधी येतं? आपलं प्रेम जेव्हा भक्तीत परिपक्व होतं. विठ्ठल 18व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. विशते तदनंतरम मद्भक्ती, माझी भक्ती अंतकरणात प्रवेश झाल्यानंतर नंतर त्याला भगवंत ज्ञान देतात. आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हे वेदांत सांगतो. विठ्ठल वेदांत सांगतो. गवळणी प्रेमामध्ये वेड्या होत्या, प्रेमानेच सुख प्राप्त होतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. समाधान ज्ञानाने होतं. का 3-4 वेळा शब्द वापरले? प्रेम प्रेम प्रेम, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, अगदी त्रिवार सांगितले. प्रेमानेच सुख मिळतं, समाधान ज्ञानाने होतं. विठ्ठल तिथपर्यंत जाण्यासाठी आपला प्रवास अल्प आहे. अल्प आयुष्य, मानव देह अल्प आहे, कमी आहे. भरपूर जीवन जगलो असं कित्येकांना वाटतं. ज्ञानी लोक आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर आता या भूतलावर राहू नये. काल आपण विषय पाहला. सामान्य लोकांचं तसं नसतं. जे भोगी आहेत, भौतिक वाढवणारे आहेत, प्रपंच वाढवणारे आहेत, यांना या भूतलावर जगावंसच वाटतं. अजूनही जगावं, अजूनही जगावं, अजूनही नवीन नवीन ठिकाणं पाहावीत, अजूनही नवीन नवीन पदार्थाचा उपभोग घ्यावा, असेही कित्येक आहेत. कित्येक आहेत, नाहीत असं नाही. प्रत्येकाला वाटतं माझं आयुष्य अजून जास्त पाहिजे होतं, मी अजून थोडं उशिरा जन्माला यायला पाहिजे होतं. गेल्या 20 वर्षाच्या अगोदरचा काळ पहा आणि आत्ताचा पहा, किती अपडेट झाले. 20 वर्षा अगोदर मोबाईल नव्हता, टेलिफोन होते घरातले. त्याच्या 20 वर्षा अगोदर फक्त पत्रव्यवहार चालत होते. अजून मागे 20 वर्षात कुणीतरी माणूस मोठ्या व्यक्तीचा निरोप घेऊन मोठ्या व्यक्तीला सांगण्यासाठी जात होता, ज्याला दूत असं म्हणत होते. अशा प्रथा होत्या. हे सगळं विज्ञानाच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून बदलत आलेलं आहे आणि ते स्वीकारावं लागेल. विज्ञानही तेवढंच स्वीकारावं लागेल. महाराज लय बदललं जग असे कित्येक म्हणतात. लय बदल झाला, लय बदल झाला. बदल झाला जगात. माणूस जो पहिले उत्पन्न केला तो आजही तोच आहे. माणसाच्या अवयवात बदल केला नाही. जेवढे पंचविषय आहेत तेच आहेत. जे विकार पूर्वी त्रास देत होते, विश्वामित्र आदी ज्यांना काही त्रास झाला, ते विकार आजही आहेत, आजही आहेत. बदल कुठलाच झालेला नाही. जो बदल दिसतोय वास्तविक पाहता, वेदांत सांगतो दिसते ते नसते.
जे असते ते दिसत नसते. विठ्ठला भगवंत सर्वत्र आहे, हा दिसत नाही, अनुभव येत नाही. आहे ना, तरुण पिढीचा असतो हा समज, देव आहे देव आहे, दिसला का? मागे तर 20-25 वर्षापूर्वी प्रत्येक भिंतीवर दिसायला लागलं होतं, भूत दाखवा 2 लाख मिळवा. भूत नाही आहे, अध्यात्म सांगता आहे, विज्ञान सांगतं नाही. आहे नाही तो पुढचा विषय. पण ज्याने भूत दाखवायचं ठरवलं, एखादा वैदिक असतात ना, ते स्वाहा करणारे, भूतांगातून काढणारे असतात बऱ्यापैकी. एखाद्याने ठरवलं भूत दाखवायचं, पण जो दाखवणारा आहे भूत अगोदर त्याला ग्रासल का पाहणाऱ्याला ग्रासल? दाखवणारा पुढे हसणार ना, का असं म्हणणार आमच्या या घरात जा आणि तिथे तुला भूत दिसेल, असं जमल नाही महाराज. मग ही अंधश्रद्धा आहे ना. अनेक ठिकाणी बॅनर लागले होते, भूत नाही काय नाही, असं नाही. अध्यात्म ते सांगतं जे अंतिम सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल. भक्तीने भगवंत आपलासा होतो हे भक्तिशास्त्र सांगतं. प्रेमाचीच परिपक्व अवस्था भक्ती आहे हे अध्यात्म सांगतं. कर्म भगवंताला अर्पण करावे, ज्ञान प्राप्त होतं. कर्मफल अर्पण करावे, केलेली आतापर्यंतची सर्व सेवा भगवंताला अर्पण करावी आणि एकनिष्ठ भगवंताची असावं, ज्याला एक वेगळा शब्द वापरला जातो, अनन्य. जो होय मज अनन्य शरण, जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याला मी मुक्तता देतो, त्याचे निवारी मी. भगवंत म्हणतात ज्ञानोबारांच्या मुखातून, भगवंत बोलले त्याचे जन्म मरण मी निवारण करतो, म्हणजे मोक्ष देतो. विठ्ठला. एवढी अनन्यता राहिली नाही. दिवस बदलला का देव बदलतो, महिना बदलला का देवी बदलते. आहे ना कित्येकाचे, जशा श्रीमंताच्या गोळ्या रोज एक दिवस पिवळी एक दिवस निळी हे बदलत असतात, तसे कित्येकांचे देव बदलतात. आणि या देवाकडून काही मिळत नाही म्हणून विघडलिया तोची टाकीती नाही म्हणून नव्या अध्यायामध्ये वर्णन की यांच्याकडून आपलं आतापर्यंत आपलं काहीच भलं झालं नाही, पण अमक्या अमक्या ठिकाणी एक महात्मा आहे म्हणतात आणि त्यांनी बोलावं आणि तो शब्द खरा व्हावा. दिलं या देवाला सोडून, चालले तिकडं. तिकडं नाही जर जुळलं तो सोडून द्यायचा तिसरीकडं. जर जुळलं नाही देवासोबत, आपल्याला दृश्य रूपाने नफा पाहिजे. आणि परमार्थात जे पुण्य होतं हे अदृश्य रूपाने असतं. आपण कथेत बोललो, अदृश्य दिसत नाही. पुण्य किती होतं हे दिसत नाही, पण होत नाही असं नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोण ऐकेला? कुणीच असा माणूस ऐकण्यात सुद्धा नाही. महात्म्यांचे शब्द आहेत की यांनी भगवंताचं स्मरण केलं आणि जन्म व्यर्थ गेला. आपण स्मरण करतही नाही आणि दुसरे करतात त्यांनाही बाधक निर्माण होतो. खऱ्या अर्थाने आपलं जीवन व्यर्थ असतं. विठ्ठल. खऱ्या अर्थाने आपलं जीवन व्यर्थ असतं आणि भगवंतावर भक्ती करायची आपण स्वतः करायची. नाही तर कित्येकांचा असाच समज असतो, आमच्या घरून वारीला एक माणूस नित्य जातो. आषाढी असेल, कार्तिकी असेल, श्री संत गजानन बाबांची असेल, श्री क्षेत्र डव्हा असेल नंगेनाथ बाबांची, आमच्या घरून कुणीतरी वारीला जातं. हे झालं सार्वजनिक समष्टी पुण्य. परंतु आपल्याला आपलं जीवन मुक्त करायचंय, आपल्याला मोक्ष पाहिजे, भक्ती स्वतःला करावी लागेल. तेव्हा जन्म मरणातून मुक्तता आपल्या परमार्थामुळे मिळते. घरातले पारमार्थिक आहेत, माझ्या वडिलांची सेवा मिरासिका देवा हे जे तुकोबरायचे शब्द आहेत, हे परमार्थाची सवय लागेपर्यंत ठीक आहे. परंतु मुक्तता आपल्याला हवी म्हटल्यानंतर आपणच भगवत सेवेमध्ये मग्न राहून
आपणच भगवंतावर प्रेम करावं आणि भक्ती करत जावं. भगवंतावर प्रेम करून तेच प्रेम परिपक्व होणं, भगवंत भेटणं, ज्ञान मिळणं, या सगळ्या क्रिया तत्पर एकाच वेळी होतात. परंतु प्रवास आपण एकट्याने सुरू केला आणि पूर्णही आपल्यालाच करायचं आहे. शेवटी सोबत कोणीही येत नाही आणि जे न्यायला आले त्यांच्यापासून सोडवत नाही. हा प्रवास एकट्याचा आहे. परमार्थ प्रारंभी सार्वजनिक स्थितीत जो प्रारंभ केला आपण परमार्थाचा, नोहे एकल्याचा खेळ. जसं कीर्तन असतं, गायक वादक लागतात, ऐकणारे लागतात, बोलणारा लागतो, शांत चित्ताने बसणारे लागतात. नोहे एकल्याचा खेळ. परमार्थ प्रारंभिक अवस्थेत सत्संगाने सुरू होतो, पण अंतिम अवस्था परमार्थाची, जीवनाची नाही, परमार्थाची अंतिम अवस्था एकटाच असतो. वर्गामध्ये 60 विद्यार्थी एकच अभ्यास शिकतात. परीक्षा देत असताना स्वतंत्र बसवलं जातं, आणि जिथं स्वतंत्र बसत नसतील ते खऱ्या अर्थानं परीक्षक नाहीत. कित्येक ठिकाणी 5-5, 6-6 जण एकत्र चर्चा करून उत्तर लिहितात. तुझं झालं का लिहिणं, दे मला. हे प्रकार कित्येक ठिकाणी आहेत. परीक्षा, भगवंताची परीक्षा. आपलं काही होत असेल, शिक्षक येऊन सांगतात, गार्ड येऊन सांगतात, पाणी वाढणारे चिठ्ठी देतात, लिही, हे त्याचं उत्तर आहे, हे तिसऱ्यातलं चौथं, घे लिही, तिसऱ्यातला ड, चौथ्यातला प, असे जे असतात ना ऑप्शन, लिही. हे आपलं झालं. भगवंत एकाच व्यक्तीची एकटा परीक्षा घेतो. एकटा. प्रत्येकाच्या जीवनात हे घडतं. तेथे सोडविल तोंड तुझला कोण सोडविल, हे जे आहे ना, तिथं बोलायला काहीच नसतं. अरे तू अशा पद्धतीनं चुकीचा वागलो, काय करणार, सजा द्या, या प्रक्रिये यापुढे काहीच नसतं, ऑप्शन नसतं. तिथं बोलणारा आपल्या मार्फत वकील नसतो वकील. पारमार्थिक आहात, आपल्या मार्फत साधू संत बोलू शकतात. पारमार्थिक नाहीत तुम्ही, आपल्या मार्फत बोलणारं कुणीच नसतं. महाराज विठ्ठल. म्हणून गवळणीप्रमाणे प्रत्येकाचं प्रेम भगवंतावर असावं. जे दृष्टी दिसे ते हरिरूप. ही अवस्था जेव्हा निर्माण होते तुमची आमची, तेव्हा अशी अवस्था येते. अभंगाचं दुसरं चरण. देखिला डोळा बैसला मनी, 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 देखिला भगवंत दिसणं, डोळ्यांनी पाहावं आणि भगवंत दिसावा. देखिला डोळा बैसला मनी. अंतकरणामध्ये, मनामध्ये भगवंत ठसावा. तोच
त्याचंच उच्चारण आपोआप आतून होतं. जे व्यसनाधीन आहेत, जे व्यसनाच्या अधीन आहेत, यांच्या स्मरणात कायम त्यांचं व्यसन असतं. आज घेतली उद्याचं काय, हा याला मागतील त्याला मागतील, हे विकतील ते विकतील, अनेक पद्धतीनं असते. पण असाच एक पिणारा होता, त्याने कीर्तनातून ऐकलं दारू पिणं वाईट आहे, संसाराची वाताहात होते, पैसा खर्च होतो, उत्पन्न थांबतं, उत्पन्न कमी होतं, आहे त्या इन्कममधून सगळा खर्च होत राहतो. आणि त्यानं ठरवलं आपल्याला आता प्यायची नाही. ठरवलं, मनातून ठरवलं. पण रोज मालेगाव सारख्या ठिकाणी सायकलनं जात होता, पायी पायी आपलं सायकल चालवत चालवत, आणि येता येता घेत होता. दिवसभर तिथं काम करायचं, एखाद्या दुकानामध्ये, किराणा असेल, कापड दुकान असेल, अनेक पद्धतीने. येता येता रोज त्याचा नित्यनेम 25 वर्षापासून चालू होतं. हे रोज येताना 5ची, पूर्वीचं 10ची, टाक 5ची आहे ना, रोज म्हणायचा तो. पण एक दिवस ठरवलं की आज घ्यायची नाही. निघाला दुकानापासून, म्हणजे जिथं काम करतोय त्या दुकानापासून निघाला, आणि जिथं रोज घेत होता ते दुकान आलं. मनातल्या मनात चलबिचल सुरू झाली, आज घ्यायची नाही. आज आपण ठरवले आज घ्यायची नाही. निघाला, पायडल मारतोय हळूहळू, काय करावं, घ्यावी की न घ्यावी, घ्यावी की न घ्यावी. पण ठरवलंय. पुन्हा हे स्मरणात येत होतं, महात्म्यांचे शब्द. शरीर खराब होतं, पैसा खर्च होतो, संसाराची वाताहात, लोक चांगली म्हणत नाहीत, हे सगळं मनात येत होतं. त्याचवेळी आठवत होतं, घ्यायची नाही, घ्यायची नाही. ज्या दुकानात घेत होता ना, ते दुकान ओलांडून पुढं आला, ओलांडून पुढं आला. आणि मग त्याने ठरवलं, जिंकलो आपण आज. 25 वर्षाचा नित्यनेमाने चालत असलेला उपक्रम, जो शरीरासाठी घातक होता, त्याला आपण बंद केला. आज या खुशीत आजच्या दिवस घेऊ. आनंद झाला ना, या आनंदामध्ये आजच्या दिवस घेऊ. हे आपले निश्चय असतात, हे आपले निश्चय असतात. कितीही सांगा, किती सांगो तरी नायकती पटकीचे म्हटले. पुढे शिंदळीचे रडतील, अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. अनेक पद्धतीनं त्रास होईल, हा त्रास होऊ नये म्हणून किती सांगावं, कितीही सांगितलं तरी असे शब्द येत नाहीत शक्यतो महात्म्याच्या मुखामधून. पण कधी कधी त्यांचाही क्रोध अनावर होतोच. काय माय गेली होती, आहे ना, तो नाथबाबांचे शब्द आहेत. मंदिरासी का जात नाही तूच, का जात नाही, म्हणजे हे शब्द येत नाहीत शक्यतो त्यांच्या मुखातून. एवढ्या क्रूर पद्धतीनं वागतात. ज्ञानोबराय सांगतात, वाणीतून बोलण्यासाठी वाणीला रडू येतं, बोलू वाटत नाही, एवढे वाईट वागतात लोक. आहा सांगता वाचा रडी म्हटले, वाणीला रडू येतं. एवढ्या वाईट पद्धतीनं या जगातले व्यवहार आहेत. आणि त्या जगात तुम्ही आम्ही वावरतो. एक भगवंताशिवाय, भगवंतावर प्रेम केल्याशिवाय दुसरा सोडवणारा नाही. आपल्यालाच आपली मुक्तता करायची आहे. संसार बंधन संसार बंधन तोडायचं की न तोडायचं हे हाती आपल्या आहे. ही सोडवण तुम्ही आम्ही करू शकतो, इतर दुसरा करू शकत नाही.
आहे ना, कित्येक ठिकाणी असे प्रकार ऐकायला मिळाले. आमक्याचं लग्न होत नाही, आमक्याला मुलगी भेटत नाही, आमक्या मुलीला मुलगा भेटत नाही. 8वा गुरु, 7वा गुरु, 9वा गुरु ब्राह्मणाला सांगतात, आमच्या तर्फे तुम्ही पूजा करा, पुण्य आम्हाला मिळेल. कित्येक ठिकाणी आपल्या इकडं जास्त प्रमाणात देवबाप्पा नसतात. देवबाप्पा म्हणजे ब्राह्मण. ज्या भागात आम्ही वावरतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये देवबाप्पा असतात. प्रत्येक कार्यक्रम, तुमच्या घरातला वैयक्तिक कार्यक्रम असेल, वास्तुशांती असेल, टिळा असेल, लग्न असेल, वर्षश्राद्ध असेल, 10वा असेल, 13वी असेल, सगळ्या कार्यक्रमामध्ये देवबाप्पा असतात. आणि ते नियम सांगतात, मुक्तता आपल्याला करायची आहे, त्यांचे नियम योग्य आहेत. आणि त्यापैकीच काहींनी सत्यनारायण करायला सांगितलेलं आहे. ज्यांची जीवाला आवश्यकता नाही करतात, तुमच्या श्रद्धेचा भाग आहे. आमके स्त्री होती, आमका परिवार होता, नौका डुबत होती, आहे ना, हे अनेक पद्धतीने त्यामध्ये कथा येतात. ती नौका तरली, सगळं धन वापस मिळालं, धन चोरीचा आरोप लागला होता, अनेक पद्धतीनं. याचा आणि जीवनाचा संबंध नाही. जीवाला तारणारं भगवंताचं प्रेम आहे, जे आपण भक्ती केल्यानंतर मिळतं. विठ्ठला आणि हे प्रेम करत असताना स्वतःचा विसर पडतो. असं आश्चर्यात्मक प्रेम देणारे भगवंत आहेत. 3रं चरण. आपुलियाचा विसर भोला, 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 आपुलियाचा विसर भोला. गोविंद करा तुके, गोविंद करा तुके, देखिला डोळा पैसलावणी, देखिला डोळा पैसलावणी. आपुलियाचा स्वतःचे जे म्हणवले जातात, सगळ्यांचा विसर पडतो. ही कला भगवंत आपल्यात प्रदान करतात, हे भगवंताचं आश्चर्य. गोविंद कला कौतुके म्हटले. कौतुक म्हणजे आश्चर्य. ही कला भगवंत आपल्यात प्रत्येक भक्तात प्रदान करतो. प्रेम परिपक्व होऊन भक्ती झाला असेल तर सर्वांमध्ये भगवंत कला प्रदान करतो की या भक्ताला स्वतःचा विसर राहणार नाही आणि कुणाचीच माझ्याशिवाय आठवण होणार नाही. ही कला आहे, ही भगवंत प्रदान करतो. आणि हे करत असताना कोण काय बोलेल इकडं कुणीही लक्ष देऊ नये. शेवटचं चरण. तुका म्हणे हसे जना, 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 तुका म्हणे हसे देखिला डोळा
जी मंडळी परमार्थ करतात, जी भगवंतावर प्रेम करणारी आहेत, जी भगवत सेवा करणारी आहेत, या मंडळींनी लोक काय म्हणतात इकडं लक्ष देऊ नये. लोक आपल्याबद्दल काय बोलतात इकडं लक्ष देऊ नये. तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, नायकने ते कानाची वाडी. जे कानाला ऐकायचं नाही ते कर्ण इंद्रिय शब्दच आत घेत नाही, एवढे इंद्रिय विद्वान पाहिजे. विठाला जो शब्द कानातून नकोय आपल्याला, आपल्या अंतकरणापर्यंत. आपल्याला तर गावातून सतत चालत गेलो, लहान लेकराची भांडणं झाली, शिव्या देतात आईवर, वडिलांवर, परिवारावर, हे जे असतात हे शब्द आपल्या कानात सहज जातात. आपण म्हणतो असं बोलतात का रे, असं बोलू नये, असं समजून सांगतो. परंतु महात्मे म्हणतात, ज्या शब्दाची आवश्यकता नाही आम्हाला, तो शब्दच आमच्या कानातून आत जात नाही. कानच त्या शब्दाला घेत नाही, याला म्हणतात नाही कान ते ठाई. हे जीवन गवळणींचं होतं. अशा पद्धतीनं गवळणींनी देवावर प्रेम केलं, भगवंतावर प्रेम केलं. असंच प्रेम तुमचं आमचं असावं. नाही तर लोक असं म्हणतील, लोक तसं म्हणतील, यातच माळ घालू की नाही, परमार्थ करू की नाही, उपवास धरू की, अनेक पद्धतीनं असतं बरं. काय आमके काय म्हणतील, घरातले काय म्हणतील, दारातले काय म्हणतील, लोक काय म्हणतील. एक बोलू का, दोन शब्द हिंदीमध्ये. सर्वात मोठा रोग आहे लोक काय म्हणतील. सबसे बडा रोग क्या कहेगे लोग. सर्वात मोठं दुखणं आहे लोकांचं, लोक काय म्हणतील. म्हणून कित्येक जण इकडे येतच नाहीत. याला म्हणतात लाजणं. लाजणं हे विशेषतः स्त्रियांमध्ये पाहायला मिळतं, आणि ते तो त्यांचा दागिना मानला गेला. माणसं सुद्धा इकडे येण्याला लाजतात, म्हणजे लोक काय म्हणतील याला घाबरतात. विठाला घाबरतात. परिणामी आपलं जीवन पतनाकडे नेतात. परिणामी आपल्या जीवनात आपण अधोगतीचा मार्ग अवलंबतो, स्वीकारतो, आणि त्याच मार्गावर चालतो, आणि आपण स्वतः नरकाकडे जातो. हे जीवन सामान्यांचं आहे. साधू संतांचं, महात्म्यांचं, गवळणींचं ज्या पद्धतीने भगवंतावर प्रेम असतं, त्याच पद्धतीने तुम्ही आम्ही करावं. म्हणून अगदी वाळवंटापासून, पंढरपूरच्या वाळवंटापासून या कार्याला आरंभ झाला. सर्वांनी एकत्र यावं आणि याचा प्रसाद सर्वांचा आपापल्या पद्धतीनं जे आपण फुल नाही फुलाची पाकळी देऊ शकलो, हे सगळ्यांनी एकत्र करावं. आणि एकत्र करून खऱ्या अर्थाने सर्वांनी या प्रसादाचा आनंद घ्यावा. याला काला म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हाच काला 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी केला. अगदी संक्षिप्त बोललो. तुम्ही अनेक भागवत ऐकली, अनेक वेळा श्रीकृष्णांचं चरित्र ऐकलं, कसे श्रीकृष्ण धावत होते आणि कशा गवळणी पळत होत्या. इथं विस्तार न करता भगवंत अवतीर्ण झाले. लहानाचे मोठे होत असताना
आईला दिलेला त्रास, आईने पाठवलं गुराकडे. मग काय, दिवसभर गुरं राखायची आणि भूक लागल्यानंतर सर्वांची डबे एकत्र करायची. ज्यांनी ज्यांनी जो डबा आणला, ज्यांच्या घरून परिस्थितीनुसार, आर्थिक स्थितीनुसार जे आणू शकले, हे सगळं एकत्र करायचं. आणि खऱ्या अर्थाने भगवंतांनी काला तिथं केला. खेळून खेळून थकायचे, खांदी भार, पोटी भूक. आता काय खेळायचं सुख. तुम्हालाही वाटत असेल किती कीर्तन लांबवतात भुका लागल्या. हां, वाटू शकतं ना. महाराज बोलतेत पण इथं प्रसाद वाट बघतोय का तुम्ही वाट बघताय प्रसादाची? हां, म्हणजे प्रसाद आपली वाट बघतोय का आपण प्रसादाची वाट बघतोय? वाटू शकतं ना की किती लांबून चालला, तर अजून किती वेळ घ्यायचा. 2:45 वाजले, थोडा वेळ, 5 मिनिटं राहील अजून जास्तीत जास्त. अशा पद्धतीनं भगवंत म्हटले किती वेळ. आता भुका लागल्या, सर्वांनी एकत्र येऊन काला केला. आणि तोच काला, अगदी संक्षिप्त, तोच काला आपल्या गावामध्ये सर्वांच्या परम भाग्याने साजरा होत आहे. एवढं बोलून आजची सेवा या ठिकाणी थांबवू. येताना मी संकल्प मनामध्ये धरला की आपण ज्या ठिकाणाहून जात आहे, ज्या क्षेत्रावर भगवान बाबाची समाधी स्थळी या ठिकाणी वावरलेलो आहे, आणि आपलं गाव रावाचं म्हणून प्रसिद्ध आहे. सांगतात अजूनही 700 वर्षापासून इतिहास सांगितला जातो. मध्ये एक बातमी वाचली मी, ज्या माता मौल्यांनी तो डंका पळवून लावला ना, काय आलता, डाका. हां, त्यांची बातमी आली होती. बऱ्याच जणांनी मला दाखवली, हे तुमच्या जिल्ह्यातून आले. म्हटलं जिल्हा नाही, ते माझं गाव आहे. गाव रावांचं आहे. म्हटलं हां, तिथं बाबाची मूर्ती नाही, भगवान बाबांची. हां, जे सांगतात अभिमानाने आम्ही कोण आहोत, या बाबांची मूर्ती आपल्या गावामध्ये असावी, भगवान बाबांची, असा माझा संकल्प आहे. गावातील सगळे प्रतिष्ठित एकत्र या. कुठं बसवायची, कशी बसवायची, कधी बसवायची, हे सगळं तुम्ही ठरवा. मी उद्या नाही तर परवा जाईल, तुम्ही ठरवा, मला सांगा. 1-1.5 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल. आणि एवढ्या कालावधीत ज्यांच्याकडे मी अध्ययन केलं, जे 7 दिवस तुम्हाला बोललो, ज्यांच्याकडे शिकलो, जे बोललो, हे सगळं ज्यांचं आहे, त्यांना या गावात येण्याचं तुम्ही आम्ही भाग्य निर्माण करा. विठ्ठल विठ्ठल. आपलं भाग्य एवढं तयार करा. मूर्ती स्थापना असेल, मूर्तीची प्रतिष्ठापना असेल, शास्त्री बाबांना गावात आणण्याचं काम माझं लागलं. काय घडतात डोंगरामध्ये सामान्य लेकरं, हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येईल. कीर्तन करत नाहीत ते. तुम्ही म्हणसाल मग सप्ताहामध्ये कीर्तनाला आणा. कीर्तनं बंद केलीत. त्यांचं रोज विविध पद्धतीनं लिखाण चालू असतं. लॉकडाऊनमध्ये 3 ग्रंथ तयार केलेत ज्ञानेश्वरीवर, आणि आता हरिपाठाचं लिखाण चालू आहे. म्हणजे सतत चिंतनामध्ये असतात. आमचा क्लास 1 तास होतो, आणि 1 तास आम्ही बाहेर निघालो, नंतर जेवणासाठी अर्धा-पाऊण तास त्यांचा असतो. 24 तासात एकदा जेवण असतं त्यांचं. एकच टाईम जेवतात फक्त, दुपारा. संध्याकाळी काहीच नाही, दुसऱ्या दिवशी दुपाराच. असं जेवणावर नियंत्रण, सर्व इंद्रिय ताब्यात, असं व्यक्तिमत्व गावात यावंसं वाटत असेल. आपल्या शेजारी गावचे कैलास महाराज घुगे म्हणून आहेत, मारसूळचे. मारसूळचे महाराज बसलेले, तिथून आलेले. रात्री आले होते, ते यायचं म्हटले होते, पण का आले नाही. ते म्हटले 3 मूर्त्या माझ्याकडून देण्यात येत आहेत भगवान बाबांच्या. एक तुमच्या गावात ठेवा, एक मारसूळमध्ये ठेवता येईल, आणि एक पांगराबंदीला द्यायची. 3 मूर्ती स्थापनेला शास्त्री बाबा माझ्या शब्दावर येतील असं मला आत्ता वाटतंय. मूर्ती स्थापना करत असाल तर निश्चित येतात ते. मूर्ती स्थापनेला कुणालाही नाही म्हणत नाहीत. आणि अशा महात्म्यांचं आम्ही त्यांच्याकडं 24 तास आहेत. पण तुम्हालाही जीवनात येऊन एकदा तरी दर्शन लाभावं. कित्येक गडावर आलेत, बाबांचं दर्शन होत नाही, झालं नाही, होते का नाही या आशेने सतत येतात. कित्येकांचं दर्शन झालं नाही. या अशा महात्म्यांचं एकदा तरी जीवनात दर्शन घडावं, या हेतूने भगवान बाबा आपल्या इथून गेलेले आहेत येऊन.
हा इतिहास मला जे गावात बाबासोबत आलते त्यांनी सांगितला. ते आत्ता 4 महिन्यापूर्वी वारले. भगवान बाबा आपल्या इथून वाड्यातून इथून त्यांना भेटलेली बंदूक भेट, जी बंदूक भेट भेटलेली आहे ती मी तिथं पाहिली, दाखवली की ही राजुरा या ठिकाणाहून जे पाटील आहेत गावचे त्यांच्या घरून भेटलेली आहे. आजही संग्रहालयात ती वस्तू लावलेली आहे, तुम्ही कधी जाऊन पाहू शकता. म्हणजे साधू संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. मी इतिहास ऐकलेला आहे. श्री क्षेत्र डव्हा या ठिकाणी जे आहेत कोण विश्वनाथ बाबा, तेही आपल्या गावात प्रारंभी आले होते. काय झालं कसं झालं तो आपल्या चर्चेचा विषय नाही, पण हे ठिकाण सोडून त्यांनी ते ठिकाण निवडलं. असं न होता पुण्यवान महात्मे आपल्याकडे यावे या हेतूने आपली भक्ती असावी. विठ्ठल विठ्ठल या हेतूनेच जर भक्ती करत गेलात, ज्या स्थितीपर्यंत महात्मे गेले त्या स्थितीपर्यंत प्रत्येक जीव जाऊ शकतो, एवढा सोपा परमार्थ केलाय. नामस्मरण हे भक्तीतून साध्य होतं. वा, भक्ती नामस्मरणातून साध्य होते. कुठल्याही बाजूने विचार करा, कुठल्याही बाजूने. परंतु अशी सर्वांची भक्ती असावी जेणेकरून सर्वांना वैकुंठामध्ये जाता यावं, वा सर्वांना या बंधनातून मुक्तता मिळावी. एवढं बोलून आज त्या काल्याच्या कीर्तनाने आपल्या या उत्सवाची सांगता होत आहे. सर्वच समस्त गावकरी, परिसरातील बऱ्याच गावातून मंडळी येतात. सुदी असेल, मारसूळ असेल, सुकंडा असेल, ब्राह्मणवाडा असेल, आपल्याच गावातील होतकरू जे काही विशेष व्यक्तिमत्व पुढे येऊन या कार्याचा कार्यभार सांभाळतात आणि यांना सर्व सहकार्य करून हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून आपण साजरा करत आहोत. अगदी भरभरून आनंदाने साथ दिली आणि या सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम.